नमस्कार. आज आपण इथे मुख्यमंत्री वयोश्री योजना या योजनेची माहिती घेण्यासंदर्भात हा व्हिडिओ तयार केला आहे. आता मुख्यमंत्री वयोश्री योजना ही मुळातच ज्येष्ठ नागरिकांसाठीची योजना आहे. हे त्या योजनेच्या नावावरूनच आपल्या लक्षात येईल. आणि ती योजना ही 65 वर्ष महाराष्ट्र राज्यातील 65 वर्षाच्या वरील ज्येष्ठ नागरिकांसाठी, स्त्री आणि पुरुष दोघांसाठी ही योजना आणलेली आहे. आता या योजनेचा सगळ्यात महत्त्वाचा निकष असा आहे की तो आपल्याला समजून घ्यायला लागेल की 31/12/2023 या तारखेला ज्या नागरिकांचं वय 65 वर्ष पूर्ण झालेलं असेल तेच नागरिक या योजनेसाठी पात्र ठरू शकतात. मी पुन्हा एकदा रिपीट करतोय, 31/12/2023 या तारखेला तुमचं वय 65 वर्ष पूर्ण होत असलेलं पाहिजे. असं या योजनेचा सर्वात मोठा निकष आहे. आता ही योजना मुळात आणली काय आणि त्यासाठी काय निकष आहेत किंवा कोणासाठी ही योजना आणली, तर ज्येष्ठ नागरिकांसाठी ही योजना जरी आणली असेल तरी ती कोणासाठी आहे? ती ज्या ज्येष्ठ नागरिकांना शारीरिक असमर्थता वाटते किंवा ज्यांना काही योगोपचार किंवा मानसिक संतुलन बिघडले किंवा थोडंसं त्यांना उपचाराची गरज आहे किंवा ऐकू येत नाही नीट किंवा डोळ्याने व्यवस्थित दिसत नाही आहे, त्यांना चष्म्याची आवश्यकता आहे, अशा गोष्टींसाठी ते 3,000 रुपये DBTद्वारे तुमच्या खात्यात जमा होणार आहे. आता ज्येष्ठ नागरिकांनी यासाठी काय करायला लागेल की त्यांची शारीरिक तपासणी झाली पाहिजे. उदाहरणार्थ काय की त्यांना चष्मा लागला आहे किंवा त्यांना वॉकरची स्टिक लागते, त्यांना व्हीलचेअरची गरज आहे किंवा त्यांना कमोडची खुर्चीची गरज आहे, ट्रायपॉडची गरज आहे किंवा एखादा इथला नेकचा बेल्ट असतो तो बेल्ट, कॉलर बेल्ट खरेदी करायचा असेल किंवा फोल्डिंगचा वॉकर असतो, म्हणजे साधारणपणे या गोष्टींना 3,000 रुपये लागतात. तर अशा कुठल्याही गोष्टीचं एक फिजिकल सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल तर तुम्ही त्या योजनेसाठी पात्र ठरू शकता. आता यासाठी कोणती कागदपत्र लागतात, तर यासाठी खालील कागदपत्र म्हणजे एक आधार कार्ड किंवा मतदान कार्ड यापैकी एक, ज्याद्वारे तुम्ही 15 वर्ष महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहात हे तर प्रूव्ह होईल. त्यानंतर पासपोर्ट आकाराचे 2 फोटो लागतील आपल्याला. त्यानंतर राष्ट्रीयकृत बँकेचं पासबुक जे आधार लिंक असेल. DBT म्हणजे काय? आधार लिंक असलेलं पासबुक. समजा तुमच्याकडे आधार कार्ड नसेल, पहिला जो ऑप्शन मी सांगितला, तर त्यावेळी आधार कार्ड तुम्ही नोंदणी केली याचा पुरावासुद्धा जोडला तरी तुमचं काम होऊ शकतं. त्यानंतर स्वयंघोषणापत्र. स्वयंघोषणापत्र या योजनेसाठी 2 प्रकारची लागतात. आता एक म्हणजे काय, स्वयंघोषणापत्र अशासाठी असेल की तुम्ही अशा प्रकारचं, म्हणजे समजा तुम्ही चष्म्यासाठी किंवा तुम्ही वॉकरसाठी अर्ज केला असेल तर तुम्ही असं उपकरण कोणत्याही योजनेअंतर्गत तुम्ही घेतलेलं नाही किंवा काही स्वयंसेवी संस्थासुद्धा तुम्हाला ते उपकरण देतात, तर तशाद्वारे तुम्ही लाभार्थी झालेले नसले पाहिजेत. अशा पद्धतीचं, म्हणजे माझ्याकडे हे काही यंत्र नाही आहे आधी, अशा पद्धतीचं ते एक स्वयंघोषणापत्र, त्याचा नमुना त्यांनी दिला आहे. आणि दुसरं एक स्वयंघोषणापत्र अशासाठी असेल की तुमचं उत्पन्नाचा बाबत. आता उत्पन्नाची जी अट आहे त्यासाठी उत्पन्नाचा जो दाखला आहे तो ज्येष्ठ नागरिकांनी तिष्ठत राहून त्यांनी तो मिळवू नये यासाठी सरकारने मात्र स्वयंघोषणापत्र दिलं आहे. म्हणजे तुमचं उत्पन्न 2 लाखांपेक्षा कमी आहे हे स्वयंघोषणा तुम्ही पत्र दिलं की तुमचं कागद तेवढा पुरेसा होतो. आणि यासोबतच आपण शासनाचं, म्हणजे तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल तर कोणीतरी इंदिरा गांधी योजनेचे लाभार्थी असतील किंवा केंद्र शासनाच्या वृद्धापकाळाच्या काही पेन्शन योजना असतात किंवा अशा काही वेतन दाखले, तुमचे निवृत्ती वेतन दाखले असतात, ते तुम्ही जोडून त्यासाठी लाभार्थी होऊ शकतात. यातली सर्वात मोठी अट हीच होती की 65 वर्षावरील नागरिकांसाठी ही योजना आहे. आणि आपले महायुतीचे सरकार या योजनेसाठी कटिबद्ध आहे. तर मी सर्व ज्येष्ठ नागरिकांना अशी विनंती करेन की तुम्ही जास्तीत जास्त नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा. आणि मी अनेक कार्यकर्त्यांनी विनंती करेन की तुम्ही अधिकाधिक ज्येष्ठ नागरिक ज्यांना या योजनेची फार गरज आहे त्यांच्यापर्यंत ही योजना पोचवावीत. यासाठीची अधिक माहिती आपण अजून एका व्हिडिओमध्ये देणार आहोत. जेव्हा ते पोर्टल व्यवस्थित सुरू होऊन त्याचे अपलोड सुरू होतील तेव्हा पुन्हा एकदा आपण या योजनेची माहिती देणार आहोत. नमस्कार, धन्यवाद.